नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर शहराच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या दरम्यान रॉक शो आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती करण्यात आली. सोबतच नागपूर पोलिसांची परेड देखील इथे करण्यात आली. या दरम्यान नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. पोलीस बल गट क्रमांक 4 महिला पथक विलासराव गाईड यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहराची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत कुशलतेने सांभाळणारे नागपूर शहर पोलिसांचे जवान आनंद यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या वतीने नागपूर ग्रामीण पोलीस माननीय मुलींचं पथक राजेंद्र हायस्कूलची कुमारी हर्षदीप कौर नेतृत्व करतायत. स्काउटच्या वतीने बालवीरांचं पथक सन्माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांना पथक सेंट मेरी स्कूल मानकापूर नागपूरच्या विद्यार्थिनी माननीय अतिथींना राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानवंदना देत आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये 11 घोडसवार विद्यार्थी पथकाच्या माध्यमातून मोदीला सैनिकी शिकवा नावाचा सण सन्माननीय राजेंद्र प्रजापती यांच्या नेतृत्वामध्ये वरुण वॉटर कलर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहराच्या मनपा कार्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनपाच्या दक्ष, कुशल आणि कर्तृत्ववान कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर शहराच्या सिव्हिल लाईन स्थित पोलीस भवन परिसरात नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मागील वर्षभरात चांगलं काम करणाऱ्या पोलीस विभागाच्या दक्ष, कुशल आणि कर्तृत्ववान पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कॅमेरामॅन प्रवीण दुपारीसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. पुलिस नागपुर शहर पुलिस ने कायदा सुव्यवस्था बाधित रखने के लिए काफ़ी मेहनत किया था, काफ़ी प्रयत्न किया था. सभी लोगों का सहकार्य मिला, जिससे हमें कोई भी आपत्तिजनक घटना घटने से हम रोक पाए और इसी प्रकार की कॉम्युनल हार्मनी, सद्भावना पूरे शहर में और राज्य में बनी रहेगी, ऐसा हमारा पूरा विश्वास है. आज प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर शहराच्या अजनी रेल्वे मैदानावर नागपूर मध्य रेल्वे मंडळाचे प्रबंधक मनीष अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांची परेड करण्यात आली, तर डॉग शोची अत्यंत मोहक प्रस्तुती दर्शकांसाठी ठरवण्यात आली. बॉम्ब शोधून काढणे, हाय जंप मारणे यासारखी विविध कृती या डॉग शो मध्ये बघायला मिळाल्या. या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या आयोजनानंतर रेल्वे प्रबंधक मनीष अग्रवाल यांच्या हस्ते कर्तृत्ववान, दक्ष आणि कुशल कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. इवान आणि अमर जवान स्मारक समितीच्या वतीने शहराच्या अजनी चौक परिसरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देशाचे भारतीय संविधान अंमलात आणला गेलेला हा दिवस सर्व माजी सैनिकांनी मोठ्या आनंदात साजरा केला. यावेळी अजनी चौक परिसरात लावण्यात आलेल्या युद्ध टँक जवळ ध्वजारोहण करण्यात आले. या दरम्यान विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील अजनी चौकात करण्यात आलं. शहराच्या उत्तर नागपूर स्थित इंदोरा बौद्ध विहार परिसरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरेश ससाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
इंदोरा बौद्ध विहारसह भीम चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बौद्ध विहार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने उत्तर नागपूर परिसरातील बौद्ध बांधव प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी भंते प्रज्ञा बोधी धम्मसेना अधिवक्ता अजय निकोसे प्रामुख्याने उपस्थित होते। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगडे, शंखनाद न्यूज नाव। चंद्रपुरात 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शानदार पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ध्वजारोहण केले। त्यांनी चंद्रपूर पोलीस, अग्निशमन दल, राखीव पोलीस दल, NCC यांनी मानवंदना सोहळ्यात आपला सहभाग घेतला। गेल्या वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यात क्रीडा, शिक्षण, साहित्य, कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। आपण प्रजासत्ताक काळाच्या अमृत काळात पोहोचलो असून आता अधिकाराऐवजी कर्तव्य व जबाबदारी यावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सोहळ्यात केले। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। जब तक सूरज चांद रहेगा हमारा तिरंगा विश्व में लहराते रहेगा, हा संकल्प करून आपण एकत्र आलो आहे। चंद्रपूरच्या उभाटा गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्या प्रकरणी उभाटा गटाच्या 3 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे। शिवा वझरकर नामक उभाटा गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाची गुरुवारी रात्री चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती। अरविंद नगर भागातील स्वप्नील काशीकर नामक मित्राच्या कार्यालयापाशी त्याचा मृतदेह आढळून आला। मृतक आणि 3 आरोपी यांच्यात काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांवरून वाद सुरू होता। त्यावर शिवाला भेटायला बोलवून त्याची हत्या करण्यात आली। रवींद्र सिंग परदेसी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर। हत्येनंतर शिवा समर्थकांनी या भागात उभ्या असलेल्या JCB आणि हायवा याची तोडफोड करून संतप्त व्यक्त केला। हत्येनंतर पळून जाणाऱ्या स्वप्नील काशीकर, हिमांशु कुमरे आणि चैतन्य आसकर या उभाटा गटाच्या 3 कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री अटक केली। रामनगर पोलीस या हत्ये प्रकरणातील दुवे उकलत आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या। परत भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.